नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचा शर्वरी ब्लॉग्समध्ये. आज आहे रविवार. संध्याकाळचे वाजून आता गेले, संध्याकाळ आता रात्र झाली आहे. आम्ही जाऊन आलो आहोत, फिरून आलो आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे का, आज एक बीचवर एक खूप मोठा, म्हणजे मोठा नाही असं पण छोटूसं काहीतरी गोष्ट घडली तिकडे. तर काय ओ इकडे या जरा, लवकर या. सो तुम्हाला मी दाखवतोय, हे बघा काय झालं आहे हे बघायला विसरू नका. नक्की बघा, ब्लॉग मध्ये बघा नक्की. तर मग काय नाही, चला बघा, ब्लॉग बघा. चालली कुठेतरी फिरायला. कुठे चालली तू? गेली तू? कुठे चालली फिरायला? कुठे चालली बघते. आज बाहेर काढलाय ना, कुठे बाहेर काढलाय ह्या लोकांनी, हे कुठे घेऊन चालले? चला ही पोरगी गुळाचा चहा पित नाही. तिला सांगा जरा गुळाचा चहा का असतो तो. सरकार गुळाचा चहा इथे छेडा मार्ग नक्की भेट द्या. इथे पेट्रोल पंपच्या समोर. तुला आवडतं ना? खूप छान असतो, नक्की भेट द्या. म्हणून आम्ही आजकाल होता, आम्ही घरात पण गुळाचीच चहा बनवतो. हो, त्या पोरीला आवडत नाही. गुळाची चहा. हां, ॲक्च्युली चहा नाही पित नाही. हां, कॉफी पाहिजे, कॉफीवाली. कॉफी पण कधी मला वाटतं भीतीपेक्षा गाडी कम्फर्टेबल वाटते मला. जाऊ शकत नाही, मला तरी असं वाटतं. पण जातात बरेच फॅमिली, पण आम्ही तरी राजोडीला नाही जात. कळमला कधीतरी गेलो तर कधीतरी, त्याच्यात मोस्ट ऑफ नवापूर. ट्रॅफिक
माणसांच्या गावात किती थेंब पडला माझ्या डोळ्यावर. आठला तर केव्हा पडला. थेंबात पण एवढी ताकद आहे. तर इकडे नाही करून पाऊस भरपूर पडला आहे असं बघू शकता. आणि प्लीज आता पाऊस नको यायला. तर आता पाऊस नको यायला. आणि आज नाही ॲक्च्युली आज संडे मला वाटतं खूप ट्रॅफिक आहे, गर्दी भरपूर असेल मला वाटतं. नवापूर बीचला गर्दी नसते, पण आता सगळ्यांना माहिती पडायला लागले. तर म्हणजे सगळ्यांना माहितीच होतं. जास्त फेमस कारण राजवाडी नवापूर सुद्धा. हे बघ ना एवढी गर्दी. अजून एक बीच आहे जो मानाला वाटतं की बऱ्याच जणांना माहिती नाही. म्हणजे आता माहिती पडली. आता रील वगैरेमुळे खूप जणांना माहिती पडायला. त्या बीचला आम्ही बऱ्याच वेळा गेलो आहोत, पण शूट नाही. आणि म्हणजे ब्लॉगिंग तर करत होती ना ह्या 1 इयरच्या गॅपमध्ये जेव्हा होतो तेव्हा पण गेलो. ॲक्च्युली पण असं ब्लॉग करण्याचा काही इंटेन्शनच नव्हता आणि मी मध्ये गॅप पण घेतला होता. त्यामध्ये शूट करता आला. पण इन फ्युचर जर आम्ही कधी गेलो तर मी नक्की ब्लॉग शूट करेन आणि प्रयत्न करेन की जाईनच, पण जेणेकरून तुम्हालाही तो बीच कळेल. खूप तसं विरारमध्ये खूप सुंदर बीच आहे. आता हे इकडे काय केलं लोकांनी वाट लावून ठेवलं. बाकी सुंदर बीच आहे तसं विरारला. आणि हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. बापरे गर्दी आहे. आपला नंबर आएगा की नाही बाई. आता सगळे खूप जण फिरायला या वगैरे. रोडचा आमचा एक खूप असा एक किस्सा आहे की आम्ही मॅप लावून एकदा फिरत होतो इकडेच. म्हणजे ह्या रस्त्याला आम्हाला जायचं नव्हतं, म्हणजे हा रस्ता आम्हाला माहिती आहे, पण ह्या रस्त्याने आम्हाला जायचं नव्हतं म्हणून आम्ही मॅप लावून दुसरा रस्ता पकडलेला गल्ली गळीमधून. असा गल्ली गल्लीतून जायचं. आणि सो त्यावेळेला असं झालं होतं की तो मॅप आम्हाला अशा ठिकाणी घेऊन गेला की माणसांच्या गावात ना, म्हणजे आजूबाजूला घरं आहेत त्यांची, रस्ते आहेत, जे आपल्या घराच्या समोरचे जे आपले रस्ते असतात ना तसे रस्ते होते. आणि ते माणसांच्या इकडे पूजा वगैरे होती आणि ते सगळे लिटरली आमच्याकडे बघतात की ही आमच्या गावात कोण आली करून. आणि इतकं म्हणजे चित्र वाटत झालं आम्हाला की आम्ही बाई थांबलं. आम्ही स्वतःच मॅपमध्ये बघतो की बाई बरोबर आलंच की नाही आलंच करून. आणि त्याच्यामुळे पण आम्ही आपल्या गावी कशा वाटा असतात, वाटा घराच्या समोर तसं होतं. रस्ते नाही वाटा असतात ना, कसं एकदम त्या वाटेवर एवढीच्या आम्ही जातो गाडी घेऊन. हां, इथे मंथन रिसॉर्ट आहे आणि इथून समोर दिसतोय तुम्हाला अजून नवापूर नाही. सॉरी गाईस. ट्राफिक जाम होता, जाम ट्राफिक होता तिकडे. आम्हाला अर्धा तास, म्हणजे सगळे रिसॉर्ट्स आहेत ना ह्या साईडला, तर आज जाम गर्दी होती. तिकडे एवढा पाऊस पडतो, इतका पाऊस पडतो. मला माहिती आलं ना की गुहागर बीच शॉट म्हणायचं, तर आमची गाडी गुहागर बीचला अडकली होती. आणि तेव्हा ना आम्हाला सगळे अशी माणसं बघत होती की अरे तरी पण आज पाणी भरपूर आहे आणि पावसामुळे मे बी जास्त गर्दी नाही आहे. तेवढी सनसेटसाठी आलं तर सरच नाही. सनसेट तर पावसात ना, तेच तर पावसात ना कोण सनसेट. ही आलेली ती आली होती, मला फोटो काढायचे होते. ही सनसेट साठी आली होती. बघा गाईस, ही माझी बहीण नाही आहे. पावसात ना हिला सनसेट बघायचा, ही माझी बहीण नाही आहे. हो, काल पण होता. मेस बसली, आरामात बसली, बघते
नाही येते तिथे काय आहे कुठे आणलंय लोकांनी मला. पहिला हा चित्र क्लीन असायचा आता हा पण दूषित व्हायला लागलाय दूषित. तरी पण आता एवढी जण नाही आहे तिकडे आता बरेच असते म्हणजे बऱ्यापैकी गर्दी असतात. कॅमेरा बघितला ना की अशीच कॅमेरा बघितला की अशीच करते. काय काय बोललीस माझ्याबद्दल? तारीफ केली तुझी का चांगली आहे. बघा ही घाबरली बाहेर यायला आणि डॉग्स आहेत आणि थेट नवीन आहे कारण की फर्स्ट टाइम ती बीचवर आली आहे आणि फर्स्ट टाइम अशी ती कुत्रा एवढ्या लांब आली आहे. म्हणजे गावी नेली आहे तिला आम्ही पण असं कुत्रं बाहेर काढलं वगैरे नव्हतं. आपण तिला बागेतच राहू दे घाबरली. मग कसं करणार? लिली इथे घाबरलेली आहे. ती हे करते एवढी घाबरते. मला इकडे पकडून ठेवलंय बेकारवाला. काय लागले केस लागलेत ना पूर्ण. घाबरली ऍक्च्युअली ते आवाज पण येत आहे ना अशी ती कधी बाहेर नाही पडली आहे. आणि तो तिकडे बघा एक शांत बसलाय बघा. हा? ही आमची म्हातारी. नका लागले बघ. थांबा थांबा सोनू लागली ती घाबरली ना मला हे केलं ते. पकड सोनू तिला बाहेर चल ये. शांत झाली. नाही नाही कुठे आली आपण कशाच्या खड्डे पडले तिथे खड्डे पडले त्याच्याला काही नाही. डॉक्टरकडे पण नाही घाबरत तू तर एवढी बीचला घाबरली. डॉक्टरकडे घाबरलीस हा बघा गाईस किचनला आज चाले बघ सोडा येणार आहे नाही सोडूच नका पप्पा हा याच्यामध्ये सेफली आता आम्ही लिल्लीला आणलेलं बाहेर बीचवर पण तिला काही मूड नाही आहे. ऍक्च्युली ती घाबरली आहे तर तुम्ही बघितलं म्हणून आम्ही परत तिला बॅगमध्येच ठेवली आहे. आणि काय आणि बघा ही हा हसताय. आणि बघा ना तिने बिचाऱ्या नखं लावली. घाबरली होती ऍक्च्युली ती म्हणून तिने नखं लावली. अशी ती नखं नाही लावत कधीच नखं नाही मारत. आणि हा आणि तिला मस्त आहे गाय सारखी नाही आहे. आणि ती तिला इंजेक्शन वगैरे दिलेलं आहे असं काही नाही आहे की नखं मारलंय तर काही असं काही नाही.
इंजेक्शन वगैरे दिलेले आहेत आणि बघा किती मस्त असते. बघितलं तिला ॲक्च्युली फर्स्ट टाइम आणल्यामुळे ना थोडीशी ती झाली घाबरली आणि आपल्या लाटांचा एवढा आवाज येतो ना त्याच्यामुळे पण ठीक आहे एवढं काही नाही. आपण तिला फोर्स तर नाही करू शकत. पाऊस गेला की आपण घेऊन येऊ तिला. नेक्स्ट मंथमध्ये बघू परत. त्या दोघांचं रिसॉर्टला घेऊन गेलेलो ना पण ती नुसती रूममध्ये बसतो. नाही का रिसॉर्टला घेऊन गेलो. हा पण रिसॉर्टमध्ये पण ती पाण्याजवळ नव्हती ना. ब्लॉग शूट करते ना. तुम्ही तिकडे कॅमेरा बंद केलेला कारण की बरेच लोकांचे पोल खुलले असत्या. असं तर आपलं कॅट बघायचं नाही तर माझ्या तुल्याकडे बघतो. म्हणजे की असं तर आपल्या व्हिडिओ अशी व्हायरल होत नाही किंवा कोणाशी पोल खुले पण असतं काहीच कोणाचं नशीब आपल्या मिळून असतील. काय माझी पिलू किती खेळली ना तू दमली ना. चला घरी आता. हे बघा आपली स्कूटी हिचं नाव आम्ही सुंदर ठेवलं सुंदरी. हा बघा हा शेतकरी ढाबा. गर्दीचे बाई गर्दीचे. मला वाटलं तो नॉर्मल बोलली म्हणजे मिसळ म्हणजे का असं आता म्हणजे मिसळ एक आणि चहा पण एक्स्ट्रा केला आणि ह्यांना चहा आणि एक सोय केली. ऑर्डरसाठी पण म्हणतात. भांडत नाही डिस्कशन चालू आहे. या गावी मम्मी हिशोब लावेल मेन्यू बघून काय खाल्लंय मग कितीचा खाल्लं निकिता पैसे उडवतो तुम्ही लोक पैसे. काय काय तिला वास येतोय ना म्हणून ती बघा नागबुडा कुठून काढते. तिचा ट्रीट द्या तिला खायला आणलाय ते. ही नुसती बघा ही नुसती मोबाईल मध्ये असते. जेव्हा बघा ते मोबाईल मोबाईल मोबाईल. काय ग होय बघा नुसती मोबाईल मध्ये. एवढा सिरियसली काहीतरी वाच. एवढं बोलतो तरी पण ती मोबाईल मध्ये होती. बघितलं काय सिरियसली काहीतरी वाच. काय नसतं सिरस बिरस काय नसतं बघा. अशी मिसळ असते. अशी मिसळ असते आणि तंदूरवाले पाव आहेत आणि ह्याच्यामध्ये त्यांच्या तुम्ही बघितलं तर तुम्ही चारकोलचा फ्लेवर देतात ते कोळशाचं. चला माझ्या तोंडात पाणी येतं. पटापट पटापट मी खायला घेते. ए खाना खाना चल ना लवकर ये ना. आणि चहा मागवली. बघूया आता. मागवले होते 8 पाव त्यातले काहीच नाही उरले. 2 मिनिटं आतमध्ये संपले. तर चहा मागवली आणि बन मस्का मागवलाय. बघूया आता फर्स्ट टाइम बन मस्का मागवतोय कसं टेस्ट करतं बघूया. आणि हिचं बघा अजून किती पाव तोंडामध्ये खूप मारतो. इथे आपला बन मस्का आलेला आहे.
सो आता आपला बन मस्का आलेला आहे बघा. किती मस्त मस्का बघा दादा, किती मस्त मस्का बसका लावलाय. काय गाडी झाली आहे, अजून होते, जाऊ दे. तर आपण इकडे गाडी काढतो आपली सुंदरी, जाऊया घरी. आरामात 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 भाई, आरामात. रात्री सगळे झाले. ऍक्च्युली नाही, बडबड करायची सवय ना कोणाचे तरी ब्लॉग बघून सुरू झाले, निखिल आणि मला. कोण आहे निखिल? ते जाऊ दे, लेजंड आहे लेजंड. लेजंडांचा श्रीमान. तर श्रीमान लेजंडचे ते श्रीमानचे व्हिडिओज बघून जास्त करून मोटिवेट झालेत. बांधिलकी आणि कोकणातले जे व्हिडिओ आहेत ना, ते त्याला म्हटलं जे आपलं कोकणकर निखिल, अविनाश दादा, हे जे सगळे आहेत, एस्पर सतीश. अविनाश दादा म्हणजे कोकणकर अविनाश. हां, कोकणकर अविनाश, अविनाश दादाच म्हणतो. हा. आणि आपलं गोष्ट कोकणातली, एक गोष्ट कोकणातली तर मी म्हणजे तेव्हा तो काहीच नव्हतं तेव्हापासून त्याला फॉलो करतो. तेव्हा तर म्हणजे तेव्हापासून मला झालं की मी पण व्हिडिओज बनवायचे. दादा अविनाश दादाचे व्हिडिओ बघायचो. तो जेव्हा गावी काय 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 बनवायचं ना, चिकनचं वगैरे असं रानात जाऊन, तेव्हा मी त्याचे जेव्हा व्हिडिओ बघायचो. आणि तेव्हा मला असं वाटतं की आता कोण करतात. हां, आता तो पण तेव्हा तो त्या स्टार्टिंगला तो करायला, मी तेव्हापासून त्याला फॉलो करतोय. तो भारी बनवायचा व्हिडिओज वगैरे. तेव्हा मला पण असायचं की हां, आपण पण असं बनवू शकतो ना, पण तेवढं नाही जमलं. ठीक आहे, बायको आल्यापासून मी मग बायकोला घेऊन मग आपण व्हिडिओ बनवतो आणि चालली सुरुवात. बघूया, तुमचा सपोर्ट आणि असंच प्रेम राहू द्या. आपण पण असं बाहेर कुठे कुठे फिरत जाऊ आणि एक्सप्लोर करत जाऊ. गावाला जाऊ. गावाला जास्त जायला भेटत नाही, पण तरी पण त्यातून आता जाऊ ना. काय ठीक आहे, चला. गेल्या गणपतीचे ब्लॉग केले, ते डायरेक्ट ह्या गणपती ब्लॉग केले. तर सगळ्याच गोष्टी होत्या. ऍक्च्युली कसं माहितीये की कॅमेरा नीट म्हणजे चांगले होते ब्लॉग. जसं एक कॅमेऱ्याची पण म्हणजे जी क्वालिटी आहे चांगली होती, पण ना मलाच एक म्हणतात ना की कॉन्फिडन्स नव्हता आणि अजूनही नाही आहे कॉन्फिडन्स. मी पब्लिकमध्ये तरी अजून पण थोडी म्हणजे घाबरते किंवा लाजते, असं माझं अजूनही आहे. तर प्रयत्न चालू आहेत. मी अजूनमधून पब्लिकमध्ये पण शूट करायचा प्रयत्न करते. हल्ली तरी मी करतेच आहे की नाही करायचं आपल्याला काही करू. कारण जे तुमचं साथ सपोर्ट भेटतं आहे ना, आणि जे मला म्हणजे लोक भेटतात म्हणजे लाईफमध्ये माझ्या ज्या पर्सनली लोक आहेत, तर ती लोक मला सांगतात ना की तू खूप चांगलं करतेस आणि छान व्हिडिओ बनवते, आवडत आहेत लोकांना. त्याच्यामुळे मला एक मोटिवेशन भेटतं आहे की नाही आपण पण करूया. आणि फॉलो म्हणजे सबस्क्रायबर्स वाढले पाहिजे किंवा असं त्या हेतून नाही, पण मला स्वतःला पण आवडतं. कारण की मी स्वतः बडबडी आहे आणि पण मला फक्त एवढंच होतं की लोकांसमोर थोडंसं मला नाही एकट्यात असून ना, आम्ही हां. इंट्रोवर्ट नाही, मग बडबड आहे. आम्ही एकट्यात असून त्या खूप बडबड आहे. पण आता समोर 4 लोक असतील त्याच्यात जाऊन आपण जर बोलायचं, ते नाही माझ्याने पण नाही अजून तरी नाही. पण निकी अजून कॅमेरा हँडल वगैरे खूप मस्त करते आणि खूप मस्त शिकले तरी मोबाईल वगैरे हँडल करायला.